हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मी सुद्धा खूप मजेत. आजचा ब्लॉग आहे संध्याकाळच्या रुटीनबद्दल. जनरली माझं संध्याकाळचं रुटीन कसं असतं हे आज मी तुम्हाला दाखवणार. आणि बघा माझ्या गुलाबाच्या झाडाला किती छान सुंदर असं फूल आलेलं आहे. मी मार्केटमधून थोडाफार जे काही भाज्या मला मिळाल्या त्या मी आज घेऊन आलेले आहे आणि त्या मी इथे स्वच्छ करत आहे. खरं तर आपण भाजी जेव्हा मार्केटमधून घरी आणतो तेव्हा ती स्वच्छ धुवून पुसून मगच फ्रीजमध्ये स्टोअर करायला हवी. आणि बरेच दिवस झालं मी हे रुटीन फॉलो करते कारण काय होतं की जेव्हा आपण भाजी बनवायला जातो त्यावेळेस आपल्याला ती रेडीमेड स्वच्छ भाजी मिळते आणि आपण लगेच ती कट करून भाजी बनवू शकतो. सकाळच्या गडबडीमध्ये जेव्हा आपण भाजी बनवायला घेतो तेव्हा आपला वेळही वाचतो आणि भाजीही लवकर बनवून होते. या प्रकारचे एक बेनिफिट आपल्याला इथं मिळतं. वेळ कसा वाचवायचा आणि त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे आपल्या स्त्रियांपेक्षा अजून कोणाला छान जमू शकतं. आणि माझ्या भाज्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आणि त्या मी सुकवण्यासाठी ठेवलेल्या आहेत. तोपर्यंत मी कॉफी बनवतीये. कॉफी पिण्याची खूप क्रेविंग झाली आहे मला. सध्या वातावरण पण खूप सुंदर झालेलं आहे बाहेर. गेले काही दिवस कंटिन्यू पाऊस सुरू आहे त्यामुळे कंटिन्यू 4 ते 5 दिवस झालं संध्याकाळी कॉफी पिणं होतंय. रोज कॉफी पिणं आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे हे माहीत आहे, तरीसुद्धा जिभेपुढे कोणाचं काही चालतं का? कॉफी बनवून तयार होतीये तोपर्यंत म्हटलं की चला आपण जरा बाहेरचा निसर्गाचा आनंद घेऊया. आणि ते सुरू आहे झाडांना पाणी देण्याचं काम, जे आमच्यापैकी दोघांनाही फार आवडतं. झाडांना पाणी देण्याचं काम आमच्या दोघांपैकी कोणीही करतं. आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा आम्हाला नवीन प्रकारची झाडं खरेदी करायला खूप आवडतं. घर सांभाळण्याबरोबरच गार्डनिंग करणं हा एक माझा हॉबी आहे आणि मला तो फार आवडतो. ज्या गोष्टी मला आनंद देतात ना त्या मी नेहमी करत असते. आपल्यामध्ये प्रत्येकालाच अशा हॉबीज असतात. माझ्यामध्येही अशा भरपूर हॉबीज आहेत ज्या तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून दिसल्या असतील किंवा यापुढेही दिसतील. मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. चला तर इथे कॉफी बनवून तयार झालेली आहे आणि आता मी माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये उभा राहून मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत कॉफी पिणार आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला मला खूप आवडतं. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधता का? कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर इथे भाज्या माझ्या सुकलेल्या आहेत आणि मी त्या आता स्टोअर करून ठेवणार आहे. भाज्या स्टोअर करण्यासाठी गेले काही महिन्यांपासून मी अशा प्रकारचे कंटेनर्स यूज करत आहे. हे कंटेनर्स मी ऑनलाईनच मागवलेले आहेत ज्याची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि त्यामध्ये भाज्यासुद्धा खूप फ्रेश राहतात, ऑर्गनाईजसुद्धा राहतात आणि आपल्या फ्रीजमध्ये ते ऑर्गनाईज केल्यानंतरही फार सुंदर दिसतं. आपल्याला भाज्या शोधतानाही त्रास होत नाही. या स्टोरेज कंटेनर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही ती पाहू शकता, तुम्हाला यूजफुलही ठरेल. आणि हा व्हिडिओ कोणत्याही प्रोडक्टच्या प्रमोशनचा नाही आहे. तुम्हाला जस्ट एक हाऊसवाईफ म्हणून, एक गृहिणी म्हणून तुम्हाला तो यूजफुल होईल म्हणून मी या स्टोरेज बॉक्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. होप सो तुम्हाला ती हेल्पफुल ठरेल. खूप रिक्वेस्टनंतर मी आज माझ्या आवाजामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. कसा वाटला मला नक्की कळवा आणि काही चूक झाली असेल तर प्लीज सांभाळून घ्या. किचनमधली सर्व आवरावर झाल्यानंतर आता संध्याकाळचं जेवण बनवायचं आहे मला. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी सोयाबीनची भाजी बनवणार आहे. आज नेहमीपेक्षा वेगळी काहीतरी सोयाबीनची रेसिपी ट्राय करावं म्हणत होते, त्यामुळे सोयाबीनचा खिमा बनवायचं ठरवलं मी आणि सोबतच गरमागरम चपाती बनवते. चला तर मी संपूर्ण जेवण बनवून घेते. संपूर्ण जेवणाचा कसा बनवते याचा व्हिडिओ मी नाही शेअर करत आहे तुम्हाला. जेवण बनवून तयार आहे
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा. तोपर्यंत आपली काळजी घ्या. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय बाय.